तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत लांजाला. एवढी मोठी क्रेन पलटी झालेली आहे इथे. अरे हे काय झालं माझं, आणि हे कधी तुटले मलाच नाही कळलं. माझा हा टॉप बॉक्सचा पूर्ण जो स्टँड असतो तोच तुटलेला आहे. पूर्ण बिल्डिंग निघालेली आहे इकडनं. अशा प्रकारे थोडा सेटअप चेंज केला आहे लगेचचा. दोन्हीकडच्या लेनचं काम चालू आहे इकडे. वर पोखरून त्यातनं रस्ता बनवला जात आहे. आणि मी कधी या रस्त्यावरती आलो मलाच कळलं नाही. निवडीनंतर सिनेरिक रस्ता आहे, वळणं देखील याची छान आहेत. बहुतेक आपण संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत. हाच मला वाटतं मुंबई गोवा महामार्ग असणार आहे, वाटतोय का काय रे? नका अजून कारण नाही सांगत असतो. तर एकदा तू लावून ठेवलंस की बरोबर बंद होता. 15 स्पीड प्लेट गेली, फक्त हे राहिलं. आता आजचा हा कोकण दौरा जर जास्तच महाग पडलेला आहे मला. या हॉटेलमधले छोले भटुरे एकदमच खास आहेत. कोराडचे आणि नागोठण्याचे खड्डे आपली वाट पाहत आहेत, तर त्यांचा आनंद घेऊया. आता सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि मी नुकतंच हातिवली नाका क्रॉस करून राजापूरच्या दिशेने चाललेलो आहे. सुप्रभात मंडळी, मी संजय मेकर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज मी माझ्या बगीरावरून राजापूर ते मुंबई हा प्रवास करणार आहे. आज मी एकटाच आहे, त्यामुळे आजची होणार आहे सोलो रायडिंग. आणि हा जो प्रवास आहे तो मी करणार आहे मुंबई गोवा महामार्गावरून, दॅट इज NH66. तर तुम्हाला आजच्या ह्या व्लॉगमध्ये मुंबई गोवा महामार्गाची सध्याची परिस्थिती कशी आहे ते तुम्हाला पाहता येईल. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे लांजा ते गोवापर्यंतचे जे रस्ते आहेत ते अगदी उत्तम कंडिशनमध्ये आहेत. पण लांजा ते मुंबई दरम्यान मुंबई गोवा महामार्गाचं काम बऱ्याच ठिकाणी अजून बाकी आहे. राजापूरच्या अर्जुना नदीवरती बांधण्यात आलेला हा पूल तुम्ही पाहू शकता. कशी नागमोडी वळणं आहेत या पुलावरती. मुंबई गोवा महामार्गावरती बांधण्यात आलेल्या पुलांपैकी हा सर्वात उंच पूल आहे. लांजाच्या आधी 10 किलोमीटर, म्हणजे लांजा अजून 10 किलोमीटर बाकी आहे यायचं. आणि तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला ही जी लेन आहे, ओके, याचं काम चालू आहे. आपण ज्या दिशेने चाललेलो आहोत मुंबईच्या दिशेने, त्या लेनचं काम तर पूर्ण झालेलं आहे. तिथूनच दोन्हीकडच्या गाड्या त्या एका लेनवरून जात येत आहेत. आणि उजव्या बाजूचं तुम्ही पाहू शकता कसं काम बाकी आहे ते. आता आपण उजव्या बाजूच्या लेनवरती आलेलो आहोत. लांजा इथून अजून अंदाजे 7 ते 8 किलोमीटर बाकी आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत लांजाला. तर लांजाला अजूनही तीच परिस्थिती आहे जी 1 वर्षापूर्वी होती. तुम्ही पाहू शकता हे अर्धवट उभे राहिलेले पिलर्स ब्रिजचे. आणि खाली स्नो मुव्हिंग व्हेकल्स. या ठिकाणी एवढा छोटा रस्ता आहे. आत्तापर्यंतचे रस्ते तरी एकदम सुंदर होते, छान होते. लांजाचे हे रस्ते आहेत ते जुनेच रस्ते आहेत, डांबराचे टार रोड आहेत. लांजानंतर देखील ती स्थिती आहे. एका बाजूचं काम चालू आहे, एका बाजूला डांबरी रस्ते आहेत. म्हणजे इथून अजून कॉन्क्रिटीकरणापासून अनटच पूर्ण रस्ता आहे हा. ते बघा आताशे ते तो रस्ता जो आहे तो पूर्ण उखडतायत, माती काढतात त्यातली. आणि हा रस्ता डांबरी रस्ता आहे, म्हणजे ह्या रस्त्यांचं काम अजिबात झालं नव्हतं. तुम्ही पाहू शकता दोन्हीकडच्या लेनचं काम चालू आहे इकडे. आज बुधवार आहे, वीकेंड नाही आहे, म्हणून जरा कमी गाड्या आहेत. अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा. इथे पूर्ण रेती असल्यामुळे बाईक जे वोबल होते. वीकेंडला आणि सणासुदीच्या दिवशी या ठिकाणी 101% ट्रॅफिक जॅम होणार आहे. लांजापासून आपण हार्डली 7 ते 8 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आलेलो आहोत. ॲक्सिडेंट झाले इकडे, तेव्हाच त्या गाड्या सर्व थांबवण्यात आलेल्या आहेत. हे बघा,
इथेच काम करणारी गाडी अशी क्रेन पडलेली आहे इकडे ॲक्च्युली. अरे एवढी मोठी क्रेन पलटी झालेली आहे इथे. पूर्ण तिचं ऑइल देखील सांडलेलं आहे आणि म्हणून ह्या इथे गाड्यांना कंट्रोल केलं जाते. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत पालीला. पालीचा नेमका रस्ता मी ज्या रस्त्याने चाललो आहे तोच रस्ता आहे की कोणता आहे ते कळत नाहीये. एवढा बिझी रस्ता आहे. आय एम रिअली शॉक. हा नॅशनल हायवे असू शकतो का की मी कोणत्या चुकीच्या रस्त्यावरती चाललेलो आहे. पालीचा बस डेपो जस्ट माझ्या डाव्या बाजूलाच होता. मला इथे कोणता दुसरा रस्ता दिसत नाही. म्हणजे हाच मला वाटतं मुंबई गोवा महामार्ग असणार आहे वाटतोय का. आठवडा बाजार भरला वाटते ते आठवडा बाजार. ही मध्ये बहुतेक मुंबई गोवा महामार्गाची लेनचं काम चालू आहे आणि ही अशी गुरुढोरं मध्ये मध्ये फिरत आहेत. मोठमोठ्या मशिनरीज आहेत तिथे मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या. आणि लांजापासून ते पालीपर्यंत रस्ते एकदम घाण आहेत. घाण ह्याच्यासाठी कारण दोन्ही लेनचं काम झालेलं नाही आहे. फक्त एकच पॅच मला चांगला लागला होता. तो जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरचा असेल ज्याचं चांगल्या प्रकारे तो दोन्ही नाही सिंगल लेनच होती ज्याचं चांगल्या प्रकारे काम झालं होतं. मध्येच कॉन्क्रीटचा रस्ता होता, मध्ये स्टार रोड होता. तर अशा प्रकारे 3 ते 4 किलोमीटरचा एकदम उत्तम रस्ता मिळाला होता. पण बाकी सर्व रस्ता पाली आणि लांजा दरम्यान एकदमच बेकार आहे. आता आपण पालीच्या पुढे चाललेलो आहोत संगमेश्वरच्या दिशेने. अजूनही काम थोडी जोरात चालू आहे. पेट्रोल भरून घेऊ आपण. फुल कर. मग अजून कारण नाही सांगतस तू. दाबून नाही असं थोडी असतं. तर एकदा तू लावून ठेवलंस ऑटो केलंस की बरोबर तर बंद होता टँक फुल झालं की. हा काय उडणार का उडता कारण तो सेन्सर असतं ते का ना. पालीचा हा पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी टाकी फुल केल्यानंतर देखील त्यांनी नोझल आहे ते दाबूनच ठेवलं होतं. मागच्या काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला होता त्यात त्यांनी सांगितलं होतं की नोझल दाबल्यामुळे फक्त मीटर रिडिंग अशी वाढते आणि पेट्रोल पडत नाही. त्याच्यामुळे मी त्याला सारखं बोलवतो की नोझल दाबू नकोस तू फक्त पेट्रोल ऑटो बंद झालं की होते त्याला बंद. परंतु माझं देखील न ऐकता तुम्ही पेट्रोलचे नोझल जे आहेत ते दाबत गेला. एनिवेज आपण आता जरा नेटवर्क आलं आहे की नाही ते जरा पाहूया. तर मित्रांनो आता पालीच्या ह्या पेट्रोल पंपवरून आता निघतोय आपण आणि जातोय हातकांब्या मार्गे संगमेश्वरला. संगमेश्वर इथून 1 तासाचं अंतर दाखवत आहे. 42 किलोमीटर आहे इथून. मग चला भूक पण लागली आता कुठेतरी मध्ये एखादं चांगलं हॉटेल जर दिसलं छोटं मोठं तर तिकडे थांबतो आणि थोडा ब्रेकफास्ट करतो. हे पहा पालीनंतरचा हा नजारा आहे. पूर्ण डोंगर पोखरत आहेत. काम जस्ट सुरू झालेलं दिसतंय. हा जुनाच रस्ता आहे. हा इकडे पोखरून ठेवलेला रस्ता आहे आणि झाली 15 वर्ष. बघा दोन्हीकडे बघा तुम्ही. ह्या ठिकाण देखील पूर्ण डोंगर पोखरून ठेवला आहे. तर काहीतरी खायला खाऊया आणि नंतर मग पुढे जाऊया आपण. ऑमलेट मिळेल. ऑमलेट खाऊया आपण. ऑमलेट आता आपण हातखंब्याला आलेलो आहोत. 11:25 झालेली आहेत. मध्येच ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. हा हातखंब्याचा पेट्रोल पंप. तार रस्ता आहे हा निवडीनंतरचा जो सुंदर आहे. अजून याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही आहे आणि जुना रस्ता चांगला वेल कंडिशनमध्ये आहे. तर हा कुठपर्यंत असणार आहे त्याचा तुम्हाला अपडेट देतो मी. मध्ये असं कॉन्क्रिटीकरण झाल्याचं काही पॅचेस.
पण निवळीनंतर हा एकदम छानच रस्ता आहे, वळणदार रस्ता आणि चांगला वेल कंडिशन मध्ये आहे. तर मित्रांनो, हातखांब्यानंतर निवळीला आलो. निवळीनंतर मग आता मी आतल्याच रस्त्याने आलेलो आहे. गुगल बाईनी सजेस्ट केलेला जो रस्ता आहे त्याने आलेलो आहे. हा रस्ता पुढे जाऊन पुन्हा NH66ला कनेक्ट होणार आहे, मुंबई गोवा महामार्गाला. तर पुढे मला भरपूर अशी वळणं दिसत आहेत. तर एक्झॅक्टली रस्ता आतापर्यंत एकदम सुपर डुपर हिट होता, छान होता, सिनरिक होता आणि चांगल्या वेल कंडिशनमध्ये होता आत्तापर्यंतचा रस्ता. आणि याच्या पुढे देखील बहुतेक असं वाटतं की असाच रस्ता कंटिन्यू असणार आहे NH66 पर्यंत. तर हा आतल्या गावातनं जाणारा रस्ता आहे, ज्या रस्त्यावरती आता मी चाललेलो आहे. मी पहिल्यांदाच या रस्त्यावरती आलेलो आहे. मला देखील जास्त काही माहिती नाही या रस्त्याचं, परंतु गुगल बाईने सजेस्ट केलं आणि मी कधी या रस्त्यावरती आलो मलाच कळलं नाही निवडीनंतर. तर मग हा एवढा छान रस्ता आहे, मला आवडलेला आहे आणि म्हणूनच हा रस्ता एक्सप्लोअर करण्याचा मी निर्णय घेतला. आणि मग आता चाललेलो आहे ह्या रस्त्यानेच पुढे कनेक्ट होणार आहे NH66ला. तर ह्या रस्त्यावरची जी गावं आहेत त्यांची नावं जर दिसली तर नक्कीच तुमच्याशी मी शेअर करीन. आणि छान रस्ता आहे, एकदम सिनरिक रस्ता आहे, वळणं देखील याची छान आहेत आणि ट्रॅफिक तर अजिबात नाही, खड्डे तर अजिबात नाहीत मुंबई गोवा महामार्गावरचे सारखे. तर हा एक पर्यायी मार्ग गुगल बाईंनी मला सजेस्ट केला आणि त्याच्यावरून मी चाललेलो आहे. बघा काय सिनरी आहे, वा, ब्युटिफुल, एक नंबर. छान असा घाट रस्ता आहे. हा, तर ह्या गावचं नाव आहे उक्षी गाव. तो पहा, तिथे एक ब्रिज दिसतोय, तो बहुतेक कोकण रेल्वेचा ब्रिज असणार आहे. तर आपण पूर्ण वेगळ्याच बाजूला आलो आहोत NH66च्या. छान मस्त असा बांध आहे आणि या बांधावरून आता मी पुढे आलो आहे आणि वाव यार, सिनेरिक रोड आहे खरंच, एकदम छान. एकदा मी NH66ला कनेक्ट झालो की मग हा रस्ता नेमका कुठे कनेक्ट झाला हे तुम्हाला सांगतो. डाव्या बाजूला इथे उक्षी रेल्वे स्टेशन असा बोर्ड होता. या पुलाचं नाव उक्षी पूल. तर उक्षी रेल्वे स्टेशन, मुंबई गोवा रेल्वेचा उक्षी हे रेल्वे स्टेशन. हा दुसरा पूल लागलेला आपल्याला. वांद्री बाजारपेठ, तर हे मागे वांद्री गाव दिसते. आणि हो, तर मुंबई 320 किलोमीटर, चिपळूण 60 किलोमीटर, हातखंबा 17 किलोमीटर, जयगड 31 किलोमीटर असा हा बोर्ड आहे इथे. आणि हा पुन्हा आपल्याला लागलेला आहे मुंबई गोवा महामार्ग. पुन्हा भकास असा हा महामार्ग लागलेला आपल्याला. सुंदर असा उक्षी गाव गेलेला आहे मागे आणि त्या गावचा रस्ता खरंच सुंदर होता. हात थांबल्यानंतर हार्डली 15 ते 20 मिनिटात मी ह्या पुन्हा नॅशनल हायवेला कनेक्ट झालेलो आहे, NH66ला कनेक्ट झालेलो आहे. बघा कसा डोंगर पोखरून त्यातनं रस्ता बनवला जात आहे. सध्या तरी या रस्त्याची कंडिशन बेकार आहे, परंतु लवकरच हा चांगला बनवतील रस्ता अशी अपेक्षा वाटते. बघा, गुहागर बायपास रोड असं गुगल मॅपवरती ह्या रोडचं, ह्या लोकेशनचं नाव येते. तर ह्या ठिकाणी जे रस्ते आहेत त्याचं काम चालू आहे, परंतु रस्त्यांवरती खड्डे कमी आहेत आणि चांगल्या प्रकारे रायडिंग करता येते. इथे कंटिन्यू मी 80-90च्या स्पीडनेच राईड करत होतो. या ठिकाणी पहा कसे ब्रिजचं काम जोरात चालू आहे. बहुतेक आपण संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, इथून अजून संगमेश्वर 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे.
जवळजवळ 80-90च्या स्पीडनेच मी इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे. तर मग आता इथून तुम्हाला पुढचा अपडेट देतो. कसं आहे ते पाहूया आता पुढचा रोड. सावर्डे 2 किलोमीटर, पनवेल 245 किलोमीटर. इथे जरा बॅड पॅचेस बऱ्याच किलोमीटर्स नंतर लागलेला आहे. वाजलेत 12:40 झालेले आहेत आणि आपण आता सध्या सावर्डे गावात पोहोचलेलो आहोत. चिपळूण 16 किलोमीटर आहे, पनवेल 244. हे असेच रस्ते आहेत ज्या रस्त्यांवरनं 80 ते 90, कधी कधी 100 किलोमीटर पर आवरचा स्पीड आपण टच करतोय. थोडे सुंदर रस्ते आहेत त्या ठिकाणी. मुंबई गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवरती चालू आहे. कोलाड आणि नागोठणे एक नाईटमेअर आहे कोकणवासियांसाठी. मावशी काय करतायत? इथून अजून 16-17 किलोमीटरच्या अंतरावरती चिपळूण आहे. तर आपण चिपळूणमध्ये एक हॉल्ट घेऊ आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. तर चिपळूणच्या रस्त्यांची हालत लांजाच्या रस्त्यांसारखीच आहे. कारण तुम्ही पाहू शकता अर्धवट बांधण्यात आलेले हे ब्रिज. तरी बरीच वर्ष यांचं काम असंच रखडलेलं आहे. ब्रिज काही बनत नाही आहे. पण त्यामुळे खाली रस्त्यांवरती ट्रॅफिक होते. स्लो मुव्हिंग व्हेकल्समुळे अगदीच गाड्या उभ्या असतात, हळूहळू मंद गतीने चालू असतात या इकडे. तर आता चिपळूण गेल्यानंतर आता पूर्ण हा रस्ता कोलाडपर्यंत एक नंबर रस्ता आहे. परशुराम घाटाला आता इथून सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला जो समोर दिसतोय तो आहे सवतकडा वॉटरफॉल. परशुराम घाट समाप्त असा हा इथे बोर्ड लिहिलेला आहे. पेठचा हा हाते घाट सुरू झालेला आहे. स्पीड ब्रेकर आपण काउंट करूया. एक झालेला आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15वा स्पीड ब्रेकर. तसे पण 15 स्पीड ब्रेकर या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत पाते घाटात ॲक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी. भोसले घाटाची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. खेड रेल्वे स्टेशन लेफ्ट साईडला दिसते. मुंबईच्या दिशेने चाललेलो आहोत. भोसले घाट जसंच संपतं डावीकडे हे खेडचं रेल्वे स्टेशन आपल्याला दिसू लागतं. अरे हे काय झालं माझं? हे कधी तुटले मलाच नाही कळले. हे कधी तुटले मलाच नाही कळले. मी तर चाललेलो आहे. हे कधी तुटले मलाच नाही अंदाज आलाय. नथिंग, आय विल मॅनेज, थँक्यू. माझा हा टॉप बॉक्सचा पूर्ण जो स्टँड असतो तोच तुटलेला आहे. टॉप बॉक्सला अजून काय झालेलं नाही आहे. तर या ठिकाणी हा स्क्रू निघालेला आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण हा बेंड होऊन हा सपोर्ट निघून गेला आहे. त्याच्यामुळे पूर्ण एका साईडला बेंड झालेला आहे पूर्ण आणि इथून त्याची पूर्णतः वेल्डिंग निघून गेलेली आहे. ही पहा मेन प्लेटची पूर्ण वेल्डिंग निघालेली आहे. तर आता मुंबईला जाणं जरा अवघड झालेलं आहे ह्या सर्व गोष्टींमुळे. हा टॉप बॉक्स आता न्यायचा कसा
हा प्रश्न पडला आहे मला. तसं नशीब एकच हेल्मेट आहे, ते मी फ्री शिफ्ट करीन आणि वर्स्ट कंडिशनमध्ये हा टॉप बॉक्स ह्या इकडे बांधून घेईन. परंतु सध्या तरी ह्याला नटबोल्ट लावून जवळच कुठे कोणी वेल्डिंगवाला आहे का ते चेक करतो. भोसले घाटातले जे स्पीड ब्रेकर्स आहेत त्याच्यामुळे त्याची ही करामत आहे. 11 स्पीड ब्रेकर भोसले घाटातले जे आहेत एवढे घाणेरडे स्पीड ब्रेकर आहेत की त्याच्यामुळे ही माझी टॉप बॉक्सच्या स्टँडची अशी हालत झालेली आहे. तर आता मी आहे सध्या हॉटेल अनुसा या ठिकाणी खेडमध्ये आहे. आता इथे जवळपास बघतो कोणी वेल्डिंगवाला मिळतो का हे वेल्ड करून देण्यासाठी. माझ्याकडे स्पेअर नटबोल्ट्स आहेत, तर त्यातला एखादा नटबोल्ट या ठिकाणी मॅच होतो का ते देखील मी पाहीन, नाहीतर मग इथूनच काहीतरी जुगाड करून घेईन. बॉक्स या ठिकाणी काढून ठेवला आहे, बाजूला डिटॅच केला आहे आणि ही अशी एकूणची अवस्था झाली आहे स्टँडची. मागच्या स्टँडची पाहू शकता तुम्ही, पूर्ण बिल्डिंग निघालेली आहे इकडनं. हा एक स्पेअर नटबोल्ट आहे माझ्याकडे जो इथे आपण लावू शकतो. या ठिकाणी हा नटबोल्टच त्याचा निघाला आहे, त्याच्यामुळे ही अशी अवस्था झाली याची. तर मित्रांनो, आता ह्या इन्सिडेंट नंतर अशा प्रकारे थोडा सेटअप चेंज केला आहे लगेचचा. जो माझा टॉप बॉक्स होता तो आता काही इथे राहणार नाही आहे जोपर्यंत आपण ही वेल्डिंग नाही करत तोपर्यंत. तर त्याला ह्या बंजी कॉर्ड्स आहेत माझ्याकडे, मी एक्स्ट्रा कॅरी करतो. तर त्या बंजी कॉर्ड्सनी त्याला इथे मागे बांधलेलं आहे. हलवून पाहिले तर ते मूग पडण्यासारखंच वाटते मला. आणि आता काशिडी घाट आपल्याला चढून उतरायचं आहे, तर भरपूर सांभाळून चालावं लागणार आपल्याला. बॅग ही इथेच आहे माझी आणि हेल्मेट ह्या ठिकाणी लावलं आहे. तर मग आता पुन्हा काशिडी घाट उतरून आपल्याला जायचं आहे खालती पोलादपूरमध्ये आणि त्या ठिकाणी मग एखादा वेल्डिंगवाला शोधून त्याच्याकडे ही वेल्ड करून घ्यायचं आहे. एकदा वेल्ड झालं की मग आपण मुंबईपर्यंत सुखरूप जाऊ शकू टॉप बॉक्स मागे लावून. कारण ह्या स्थितीत कोलाड आणि नागोडण्याचे जे भयंकर खड्डे आहेत ते काय माझ्या टॉप बॉक्सला घरी जाऊ देणार नाही. तर या ठिकाणी अजून एक सोलो रायडर मला भेटला, त्याचं नाव स्वप्नील सरनोबत. तर आता सध्या तो काहीतरी खाण्यासाठी थांबला इकडे. तर तो देखील आपले ब्लॉग बघत असतो त्यांच्यासारखेच, तर त्याला भेटून देखील आनंद झाला. आता मला जरा जास्तच उशीर झाला इकडे, बराच वेळ स्पेंड केला मी इथे, त्यामुळे मला निघावं लागेल. चला तर एकत्रच गेलो असतो. एनिवेज ही त्याची ड्युक्स आहे 390 फुली. चल सोपे. तर मित्रांनो, तो काशिडी घाट सुरू झालेला आहे. काशिडी घाटाचं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही आहे, मागच्या ब्लॉगमध्ये देखील आपण पाहिलं. तर ह्या ठिकाणी देखील काही खड्डे आहेत. तर या खड्ड्यांपासून माझं टॉप बॉक्स सांभाळून मला बाईक चालावी लागणार आहे. काशिडी घाटाचं अजून कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही आहे. डांबरी रस्ते आणि ते देखील भरपूर खड्डे आहेत त्या डांबरी रस्त्यांमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पोलादपूरमध्ये. तुम्ही पाहू शकता हे पोलादपूरचं आयकॉनिक ब्रिज, ते माझ्या मागे व्यवस्थित सेट झाला आहे टॉप बॉक्स. त्याला असंच घेऊन मी मुंबईला जाण्याचा विचार करतोय आणि मग मुंबईला जाऊन
त्या ठिकाणी टाका मारेन, कारण आता इथे पुन्हा टेल्डरला शोधण्यामध्ये आणि टाका मारण्यामध्ये वेळ जाईल. तर तो वेळ न घालवता लवकरात लवकर मुंबईचा प्रवास कंटिन्यू करतो. आता आपण पोहोचलेलो आहोत महाडमध्ये. रायगड फोर्ट महाड त्याचा बोर्ड लागला इकडे, महाड सिटी. चार वाजून 11 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत माणगावमध्ये. माणगावची नेहमीचीच ट्रॅफिक लागलेली आहे इथे. श्रीवर्धनला जाण्यासाठी लिफ्ट. इथे काहीतरी खाऊया आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. टॉमबॉक्स आपला आहे का व्यवस्थित बघूया. प्लेट गेली, फक्त हे राहिलं आता. पुन्हा नेट निघाला. त्याच्यावर याची पण प्लेट गेली. टॉपबॉक्सची प्लेट गेली. टिप्स आता नवीन घ्यावी लागणार. एनिवेज चला काहीतरी खाऊया आता. तर मित्रांनो, आजचा हा कोकण दौरा जर जास्तच महाग पडलेला आहे मला. जेव्हा कोकण दौऱ्याची सुरुवात होणार होती त्याच्या काही दिवस आधी बगीराची क्लच पेटचा पूर्ण जो सेट असतो तो खराब झाला होता. तो आपण एक रिप्लेस केला होता. त्याच्यासाठी 3,500-5,000 रुपयाचा खर्च आला होता. 3.5 प्लस ऑइल वगैरे पकडून अंदाजे 5,000 रुपयापर्यंत खर्च आला होता. त्यानंतर आता पुन्हा राजापूरवरून रिटर्न येताना हा जो इन्सिडेंट घडलेला आहे त्याच्यामुळे तोपर्यंत तर ठीक होता. ओके, याच्यात जास्त खर्च नव्हता. कसं घेऊन जायचं टॉप बॉक्स हा एवढा प्रश्न होता आपल्याला. परंतु की आता बघा, इथे जी आपली प्लेट होती ती कशिडी घाट ते इंदापूर या दरम्यान कुठेतरी पडलेली आहे. म्हणजे हे आता काहीच कामाचं नाही आहे. ओके, आणि याचा देखील आता खर्च तुर्दंड पडणार आहे आपल्याला. हे जवळजवळ 1,800 रुपयाचा हा सेट आहे पूर्ण. तर तो एक रिप्लेस करावा लागणार आहे आपल्याला. दुसरी गोष्ट महत्त्वाची, हे जे गेलं याचं मला एवढं दुःख वाटत नाही आहे. परंतु या टॉप बॉक्सची खालची एक सीट असते जी ह्या सीटवरती अटॅच असते आणि त्यात मग आपण टॉप बॉक्स घालू शकतो, अटॅच करू शकतो. तर ती प्लेट देखील गेलेली आहे आणि ते एक मला जास्त लागलंय म्हणाला. कारण हिची पुन्हा प्लेट वेगळ्या प्रकारे घ्यायची झाली तर त्याचे जवळजवळ 2,000 ते 2,500 रुपये फक्त त्या प्लेटचे असतील. ही प्लेट प्लस हा एक सेट तो देखील असेल अराउंड 2,000 रुपयेपर्यंत. तर अजून 4,000 रुपयांचा आपल्याला आज भुर्दंड पडलेला आहे. तर हा जो एक कोकण दौरा तो जरा जास्तच खर्चिक ठरलेला आहे यावेळेस आपल्याला. बघा, ओके, होत असतं असं. या हॉटेलमधले छोले भटुरे एकदमच छान आहेत. तुम्ही जर जात असाल नक्कीच टेस्ट कराय, छान. तर मित्रांनो, हॉटेल श्री युग सागर प्युअर व्हेज. तर या ठिकाणावरून आता मी निघतोय. वाजलेत 5:15. हे इंदापूर आहे आणि इंदापूरवरून आता मी कोलाडच्या दिशेने जाणार आहे. कोलाडचे आणि नागोठण्याचे खड्डे आपली वाट पाहत आहेत. तर त्यांचा आनंद घेऊया. 126 किलोमीटरचं अंतर आपल्याला कापायचं आहे. त्यासाठी लागणार आहे ते 3 तास आणि 7 मिनटं ॲज पर गुगल मॅप. तर चला आता कोलाडच्या दिशेने जाऊया आपण. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जरा जास्तच मोठा होत आहे म्हणून आपण हा व्हिडिओ इथे संपवूया. इंदापूर ते कोलाड दरम्यानचा रस्ता चांगल्या प्रकारे बनवण्यात आलेला आहे. परंतु कोलाड ते नागोठणे दरम्यानचा रस्त्याचे काम अजूनही बरेच बाकी आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे आणि समुद्राच्या लाटेप्रमाणे हे असे पेवर ब्लॉकचे रस्ते
यांची परिस्थिती अजूनही तशीच आहे जशी ती मागच्या वर्षी होती. तुम्हाला जर मुंबई ते इंदापूर दरम्यानच्या रस्त्याची सध्याची स्थिती पाहायची असेल तर वरच्या आय बटनला क्लिक करा. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. सध्या मुंबई गोवा महामार्गाचं काम युद्धपातळीवर चालू आहे. त्यामुळे 100% पूर्ण झालेल्या महामार्गावरून लवकरच कोकणवासियांना प्रवास करता येईल असे आता वाटू लागले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आणि ते तुम्ही पाहू शकाल. चला तर मग हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.